गुप्तहेर रॉबिन आणि भूत बंगल्याचे रहस्य भाग 1. रेल्वे इंजिनच्या कर्कश भोंग्याने रॉबिन जरासा दचकूनच जागा झाला. डोळे किलकिले करून रॉबिनने डब्यातील खिडकीबाहेर नजर टाकली. रेल्वे कोणत्या तरी स्टेशनवर थांबली होती. रॉबिनने फलाटावर पाहिलं तर फलाटावर जास्त गर्दी पण नव्हती. तरीसुद्धा रेल्वेने हा थांबा का घेतला असं वाटून रॉबिन चरफडतच व्यवस्थित उठून बसला. अंगावर घेतलेली शाल त्याने बाजूला ठेवली आणि शरीराला आडोखे पिळोखे देत बाजूला नजर टाकली. रॉबिन रेल्वेच्या ज्या डब्यात बसला होता त्या डब्यामध्ये खूपच कमी प्रवासी बसले होते. रॉबिनच्या समोरच्या लांबलचक असलेल्या सीटवर किंवा शेजारी कोणीही बसलेले नव्हते. त्यांच्या सीटच्या विरुद्ध असलेल्या सिंगल सीटवर मात्र एक तरुण आणि त्याच्यासमोर एक वयस्क बाई बसलेली होती. तो तरुण कसलं तरी पुस्तक वाचण्यात मग्न होता, तर ती बाई हातात जपमाळ घेऊन पुटपुटत बसली होती. रेल्वे फलाटावर थांबले असल्याने थोड्या वेळातच काही तुरळक प्रवासी डब्यात चढले आणि जिथे जिथे रिकाम्या जागा होत्या तिथे तिथे जाऊन विसावले. 2 लोक रॉबिनच्या समोर असलेल्या लांब आडव्या बाकावर बसले, तर एक विवाहित जोडपे स्वतःला सावरत रॉबिनच्या शेजारी येऊन बसले. प्रवासी रेल्वेमध्ये चढल्याने आता डब्यातील रिकामी जागा त्या प्रवाशांनी बसण्यासाठी बळकावल्या. समोरच्या सीटवर प्रवासी आल्याने आता मस्तपैकी पाय मोकळे सोडून झोपता येणार नाही या विचाराने रॉबिन जरासा निराश झाला. तेवढ्यात रेल्वेने परत एकदा कर्कश आवाजात भोंगा वाजवत आणि एका हलक्याशा धक्क्याने रेल्वे सुरू झाली. आता निवांत झोपता येणार नसल्याने रॉबिनने जवळची शाल घडी करून नीट खाली ठेवलेल्या पिशवीत ठेवून दिली. पिशवीत शाल ठेवताना बाजूच्याच कप्प्यात ठेवलेलं टपालपत्र रॉबिनच्या नजरेस पडलं. पत्र आधीच वाचून झालेलं होतं, तरीसुद्धा विचारांना काही अधिक चालना मिळेल का ते पाहण्यासाठी रॉबिनने ते पत्र पिशवीच्या कप्प्यातून बाहेर काढलं आणि आतील मजकुरावरून नजर फिरवू लागला. प्रिय रॉबिन, खरं तर बरेच दिवसांनी तुला पत्र लिहितोय. तुला पत्र लिहावे की न लिहावे, बऱ्याच दिवसांनी या म्हाताऱ्याने कशी काय आठवण काढली असं तर तुला वाटणार नाही ना. या विवंचनेत असतानाच मंडळीने आग्रह केला, म्हणून मग धीराने तुला पत्र लिहायला बसलो. तुला मी तुझा लहानपणापासून ओळखतो, म्हणूनच तुझ्या बुद्धिमत्तेवर माझा विश्वास आहे. तुझ्या वडिलांनी मला माझ्या पडत्या काळात भरपूर मदत केली, नोकरी मिळवून दिली, माझ्या संसाराला बळ मिळालं आणि काही काळ शहरात काम करून मग कर्मेनाशे झाले म्हणून गावाकडे आलो. पडीक असलेली शेती परत नीट करून राबू लागलो. तुझे आई वडील गेल्याच्या कळल्यावर मी आणि माझी मंडळी ढसाढसा रडलो. मिळेल त्या गाडीने त्यांच्या अंतिम दर्शनाला आलो. तुला शेवटचं बघितलं ते तिथंच. तुझ्या गुप्तहेरी कामाचे किस्से वर्तमानपत्रात अधूनमधून वाचायला मिळतात. उर अभिमानाने भरून येतो. जात्याच खूप स्वाभिमानी असल्याने मानलेल्या वडिलांची वडिलोपार्जित संपत्ती दान करून स्वतःचं नशीब तू स्वतः आजमावायला चाललेला पाहून ऊर भरून आला आणि मलासुद्धा देवाने निपुत्रिक न ठेवता तुझ्यासारखाच मुलगा द्यायला हवा होता असं वाटून गेलो. असो, इथल्या परिस्थितीचा तुला संदर्भ कळावा म्हणून काही गोष्टी लिहिल्या. गावाकडे आल्यावर मी शेती करत होतो. उत्पन्न जास्त नव्हतं, जेमतेम खायला मिळायचं. असं चालू असतानाच गावातील एक मोठे आसामी जगदीश सेंडे यांच्याकडे मी कामाला लागलो. सेंडेंचा माझ्यावर विश्वास असल्याने मला त्यांनी कामाला मदत म्हणून ठेवून घेतलं. चांगला पगार देऊ केला. मी त्यांची पडेल ती कामे करतो. शेंडेसाहेब हे मोठे पुस्ते आहेत. वडिलोपार्जित संपत्ती बरीच आहे, बरेच धंदे आहेत. तसेच एक पतपेढी देखील आहे. चांगली शेतीवाडी आहे, घरे आहेत. शेंडेसाहेबांचा स्वभाव देखील चांगला आहे, पण सध्या त्यांचं लक्ष थाऱ्यावर नाही आहे. काही महिन्यापूर्वीच त्यांनी गावापासून शहराकडे जाणाऱ्या मार्गावर एक बंगला विकत घेतला. त्याची चांगली डागडुजी केली.
पण त्यानंतर अचानक भलतेच घडले. रात्रीच्या वेळी बंगल्यातून चित्रविचित्र आवाज येऊ लागले. संध्याकाळच्या वेळी खिडकीमध्ये एक बाई केस मोकळे सोडून खिडकीच्या चौकटीवर हात ठेवून रस्त्याकडे पाहत असलेली बऱ्याच जणांनी पाहिली. लोकांच्या अफवा असतील वाटून शेंडे साहेबांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पण नंतर मी सुद्धा एका रात्री असंच तिथून जाताना बाईच्या मोठमोठ्याने हसण्याचा आणि गाणे गुणगुणण्याचा आवाज ऐकला. मला शंका आल्याने मी आत बंगल्यात जाऊन पाहिले तर भयान शांतता होती. एवढ्या मागच्या खोलीतील एक दरवाजा धाडकन आढळला आणि तेव्हापासून सगळे त्या बंगल्याला भूत गेल्यासारखा आवाज आला लागले. मी घाबरून तसाच तिथून पळत आलो. म्हणून शेंडे साहेबांनी सुद्धा असा एका भिंतीवर रक्ताने "मी आले आहे" असं वाक्य लिहिलेलं दिसलं. शेंडे कुटुंबीय भयाने कंपितच झाले होते. पण मी त्यांना धीर दिला. नंतर काही दिवसांनी त्यांच्या घरात बेडरूममध्ये सामान इतस्ततः विखुरलेलं दिसलं. कपाटाचे कप्पे उघडे होते. कागदपत्रे विखुरली होती. आम्हाला तर काही कळेनासे झाले. ही करणीवदा आहे की भानामती? मला काहीही सुचले नाही. शेंडे देखील हतबल झाले. मग मला अचानक तुझं नाव आठवलं. या प्रकरणात तुला काही करता येईल की नाही मला माहीत नाही. पण माझ्या ओळखीचं दुसरं कोणीही नाही ज्याची मदत घेऊन मी शेंडे साहेबांना आधार देऊ शकेल. तू इकडे येऊ शकलास तर खूपच मदत होईल. तुझ्या उत्तराची वाट पाहत आहे. तुझाच हरिभाऊ. पत्र वाचून झाल्यावर ते व्यवस्थित भेटून रॉबिनने पत्र परत पिशवीत ठेवले. हात हनुवटीवर ठेवून तो खिडकीबाहेर पाहत विचारात गढून गेला. अनाथालयातून ख्रिश्चन दाम्पत्याने दत्तक घेऊन रॉबिनला एका छानशा घरात आणले. तिथेच रॉबिनचे बालपण गेले. लहान असताना आपल्या मानलेल्या वडिलांनी घरात हरिभाऊ आणि त्याच्या मंडळी या गरीब जोडप्यास काही दिवस आसरा दिल्याचे त्यांना आठवले. नंतर जवळच एका कंपनीतून कारकून म्हणून हरिभाऊंना चिकटवले. नंतर काही वर्षांनी हरिभाऊ गावी निघून गेले. आईवडील गेल्यावर त्यांच्या अंत्यविधीसाठी हरिभाऊ धावत पळत आल्याचे त्याला आठवले. काही दिवसापूर्वीच रॉबिनला हरिभाऊचे पत्र आले. पत्रातील मजकूर वाचून रॉबिन काही क्षण बुचकळ्यात पडला. खरं कारण असले विचित्र प्रकरण रॉबिन काही हाताळत नव्हता. भूतिगीते वगैरे विचित्र प्रकार रॉबिनच्या पचनी पडत नसत. तरीही रॉबिन हरिभाऊच्या शब्दाला मान देऊन आणि शेंडे कुटुंबियांना आधार म्हणून रॉबिनने हरिभाऊंना आपण येत असल्याचे पत्राने कळवले. आणि म्हणूनच तो हरिभाऊंच्या गावाकडे रेल्वेने निघाला होता. खरंच हे भूतबंगला प्रकरण आहे? नक्की काय प्रकार असावा? शेंडेंच्या घरातील घटना देखील विचित्र वाटत होत्या. रक्ताने लिहिलेला "मी आले आहे" असा मजकूर नक्की कोण आली असं भासवत असावा? की घरातीलच कोणत्या तरी नोकराचे किंवा नातेवाईकाचे चाळे असतील? रात्रीच्या अंधारात गावातील लोकांना बंगल्यात चित्रविचित्र आकार दिसत असावेत. उगाचच भूत वगैरे म्हणून अफवा पसरवली असेल. काहीही असो, गोष्टींची सत्यता पडताळून घ्यायला रॉबिन उत्सुक होता. तसेच जरासा विरंगुळा म्हणून गाव भटकून यावे असा रॉबिनला मानस होता. तासाभराने रेल्वे एका स्टेशनवर थांबली. रॉबिनने बाहेर पाहिलं तर त्याला इच्छित असलेल्या रेल्वे स्थानकावर रेल्वे उभारली होती. आपलं सामान घेऊन रॉबिन डब्याच्या बाहेर पडला. फलाटावर उतरून इकडे तिकडे पाहू लागला. आजूबाजूला फळे आणि इतर खाद्यपदार्थांची विक्री करणारे विक्रेते ओरडत फिरत होते. थोडंसं चालत जाऊन त्यांनी तिकीट खिडकीजवळ नजर टाकली तर एक वयस्क माणूस अंगात सदरा आणि खाली धोतर, खांद्यावर एक पंचा अशा वेशात हात डोळ्यावर ठेवून इकडे तिकडे पाहत उभा होता. रॉबिनने दुरूनच त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि त्याने हरिभाऊंना ओळखून त्यामुळे तिकडे तो गेला. रॉबिनने जवळ गेल्यावर हरिभाऊंना मिठी मारली. हरिभाऊंनी देखील रॉबिनला पाहून घट्ट मिठी मारली. "काय हरिभाऊ, जसे होतात तसेच आहात अगदी. ओळखायला वेळ लागला नाही." मिठी सोडवत आपलं सामान खांद्यावर घेत रॉबिन म्हणाला, "आता
आत्ता काय बदलणार मी बाबा, पिकलं पान. तू मात्र खूप बदललास. चांगला हट्टाकट्टा आणि उंच झाला आहेस. रॉबिनचे दंड चाचपत 2 पडकेदात असलेली बत्तीशी दाखवत हरिभाऊ म्हणाले. गप्पा मारतच हरिभाऊ आणि रॉबिन रेल्वे स्थानकाबाहेर आले. बाजूला उभ्या असलेल्या टमटमला हात करून दोघेही आतमध्ये बसले. इतर प्रवासी आधीच बसल्याने गाडी तडक निघाली. रेल्वे स्थानकापासून हरिभाऊंचं गाव जरा लांब होतं. रस्त्यातील कच्च्या रस्त्यामुळे गाडी वर खाली हेलकळत होती. आजूबाजूंची हिरवीगार झाडे पाहून रॉबिनला मस्त वाटत होतं. हवा देखील झुळूझुळू वाहत होती. वाहत्या हवेत रॉबिनची छाती भरून श्वास घेतला. बरेचसे खाचखळगे पार करून गावातून आतमध्ये शिरत टमटम एका कोपऱ्यावर हॉटेलसमोर थांबली. रॉबिन आणि हरिभाऊ खाली उतरून चालू लागले. थोडं अंतर चालल्यानंतर काही वेळातच दोघे हरिभाऊंच्या एका बैठ्या घरापुढे आले. आतमध्ये येताच अंगणातच असलेल्या एका लाकडी बाजेवर रॉबिन विसावला. ते दोघेही आत आलेले पाहून हरिभाऊंच्या पत्नीने रॉबिनला पाणी दिले आणि त्याची विचारपूस केली. रॉबिनला पाहून या दाम्पत्याला खूपच आनंद झालेला होता. एकतर बऱ्याच दिवसांनी ते त्याला पाहत होते. रॉबिन थकलेला असल्याने हातपाय धुवून लगेच जेवायला बसायला त्याला हरिभाऊच्या पत्नीने सांगितले. तसे दोघेही जेवायला बसले. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत जेवण वगैरे उरकून अंगणात रॉबिन हात डोक्यामागे ठेवून मस्तपैकी बाजेवर पडला आणि त्याच्याच बाजूच्याच एका लाकडी खुर्चीवर बसून हरिभाऊने पानाच्या डब्यातून पाणी काढले आणि छोट्याशा पिशवीतून सुपारी काढून अडकीत त्यांनी सुपारी कातरू लागले. जेवण मस्त झालं हरिभाऊ. मस्तपैकी झोपावंसं वाटतंय आता इथेच. पडल्या पडल्या रॉबिन म्हणाला. झोप की मग. कुणी अडवले तुला? सुपारी कातरत कातरत खाली मान घालून हरिभाऊ खालच्या सुरात म्हणाले. तत्पूर्वी तुम्ही मला इथे का बोलवलं याची इत्थंभूत माहिती घ्यावी म्हणतो, रॉबिन नाटकी आवाजात म्हणाला. यावर हरिभाऊसुद्धा गालातल्या गालात हसले. मग सांगा आता काय म्हणतायत तुमचे शेंडेसाहेब? आणि त्यांच्या मागे लागलेली भूते. एका अंगावर होत एका हातावर डोकं टेकवत रॉबिन म्हणाला. सुपारी कातरून झाल्यावर हरिभाऊंनी पानावर बोटाने थोडासा चुना पसरवला. मग थोडी कात टाकली आणि कातरलेली सुपारी टाकून पानाची घडी घालून तोंडात कोंबली. थोडा वेळ चावून झाल्यावर हरिभाऊंनी सांगायला सुरुवात केली. मी शेंडेसाहेबांच्या घरी त्यांचा विश्वासू माणूस म्हणून कामाला आहे, हे तुला तर माहीत आहेच. त्यांच्या घरातील पडेल ती कामे करणे आणि त्यांच्या अनुपस्थितीत घरातला कारभार सांभाळणे ही माझ्यावर जबाबदारी आहे. घरात इतर नोकरी आहेत. प्रत्येक कामाला एक माणूस ठेवला आहे. शेंडेसाहेबांचा कामाचा व्याप मोठा आहे. गावात बरीचशी बागायती शेती आहे. शहरात त्यांचे व्यवसाय देखील आहेत. कामाच्या निमित्ताने त्यांचा खूप मोठ्या मोठ्या सेठ लोकांसोबत संपर्क येत असे. त्यापैकीच एक व्यापारी माणिकलाल मेहता होते. शहराला जाणाऱ्या मार्गावर स्वस्त मिळाली म्हणून एक चांगली जमीन त्यांनी विकत घेतली आणि त्यावर मस्त आलिशान बंगला बांधला. निवांत कधीतरी सुट्टीत राहता यावे म्हणून बंगला अजून बांधायचा बाकी होता, तरीही मेहता सेठ आणि त्यांचे कुटुंबीय तिथे राहायला येत असत. मेहता दाम्पत्याला एक मुलगी होती, अवनी नावाची. ते तिघेही बंगल्यावर येत आणि राहून जात. मेहता पती पत्नीमध्ये बरेच वाद असायचे. शेंडेसाहेबांनी सांगितलं होतं की पती पत्नीसारखे संपत्तीवरून वाद घालत असत. मेहता साहेब वैतागून घरातच दारू प्यायला लागले. त्या दिवशीसुद्धा ते तसेच घरात दारू पीत बसले होते. दुर्दैवाने किचनमध्ये काम करताना मेहताच्या मुलीच्या साडीच्या पदराला चुकून आग लागली आणि मेहता सेठची मुलगी अवनी त्यातच जळून मृत्युमुखी पडली. घरात मेहता साहेब आणि अवनी दोघेच होते. त्यांची पत्नी कामानिमित्त बाहेर गेली होती. मेहता साहेब शुद्धीत नसल्याने त्यांना घडला प्रकार कळला नाही. पत्नी बाहेरून आल्यावर तिला किचनमध्ये काळी टिक्कर पडलेली पोरगी बघून पत्नीने आरडाओरडा करून घर डोक्यावर घेतलं. हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत उशीर झालेला होता. या घटनेनं मेहताच्या पत्नीने
मेहताचा बेजबाबदारपणा असल्याचं सांगून त्याच्यावर केस केले आणि मेहतापासून काडीमोड घेतला. मेहता हे पूर्णपणे खचले आणि त्यांचं कामातसुद्धा लक्ष लागेना. मुलीच्या मृत्यूला आपणच जबाबदार मानून त्यांनी ते घर विकून परत आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचे भाऊ बहीणसुद्धा त्यांना तिकडे न राहता आपल्या गावाकडे येण्यास सांगू लागले. त्यानुसार मेहताने अर्धवट बांधलेला तो बंगला शेंडे साहेबांना अल्पमूल्यात विकला आणि हा परिसर सोडून आपल्या गावी निघून गेले. नंतर शेंडे साहेबांनी तो बंगला संपूर्ण बांधायला घेतला. बंगल्याच्या आधीच्या रचनेत फेरबदल केले आणि बंगल्याची चांगली डागडुजी केली. 2-3 नवीन खोल्या बांधल्या, कंपाऊंड बांधून घेतलं, सामान वगैरे ठेवायला एक शेड बांधलं. अजून बऱ्याच गोष्टी बांधायच्या होत्या, पण इथपर्यंत सगळं ठीक होतं. बंगल्यात राहायला कोणी गेलेलं नव्हतं. हा थोडंफार बांधकामाचा सामान होतं तेवढंच. एकदा एका गावातील कष्टकरी मजूर संध्याकाळच्या वेळेस त्या बंगल्याच्या समोरील रस्त्याने येत असताना त्याला मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. तसं त्याने बंगल्यातील खिडकीत पाहिलं तर पूर्ण बंगला काळोखात बुडलेला दिसला. रस्त्यावर कोणीही नव्हतं. तो जरासा घाबरला, पण तिथून तसाच निघून आला. नंतर गावातीलही काही लोक रात्र पडण्याच्या सुमारास कोणीतरी चित्रविचित्र आवाज काढत असल्याचा आवाज आला. हे सगळं झाल्यावर याची गावभर चर्चाच झाली. बऱ्याच लोकांना असले प्रकार तिथे अनुभवायला मिळाले. पण नक्की काय भानगड आहे हे पाहायला बंगल्यात कुणी पाऊल ठेवायला तयार होईनात. बंगल्याच्या आजूबाजूला झाडे झुडपे आणि काही शेती देखील आहेत. त्यामुळे रात्रीच्या सुमारास तिथे अजूनही भयान शांतता पसरत असे. मी स्वतः देखील तसा अनुभव घेतला. एकदा शेतीच्या कामासाठी काही अवजारे आणण्यासाठी मी बंगल्यावर गेलो असता मुख्य दारातून आत गेल्यावर मला खूप विचित्र शांततेचा आवाज आला. सामान घेऊन बाहेर पडणार एवढ्यात मला आतल्या एका खोलीतून कोल्हेकुईसारखा विचित्र आवाज आला. मी एवढा घाबरलो की मागे वळूनही पाहता पसार झालो. शेंडे साहेबांच्या या सगळ्या हकीकती कानावर आल्या. त्यांनासुद्धा आश्चर्य वाटलं, पण बंगल्यावर जाण्याचं धाडस त्यांच्यामध्ये होईना. दिवसा एकदा बाहेरून त्यांनी बंगल्यातून डोकावून पाहिलं तर बंगल्यांच्या भिंती पूर्ण खराब झालेल्या होत्या. सामान इतस्ततः विखुरलेलं होतं. एवढंच काय, तर आतमध्ये सगळीकडे मातीच माती झालेली दिसत होती. आत जाण्याचं धाडस काही त्यांना झालं नाही. काही दिवसांनीच त्यांना त्यांच्या राहत्या घरात एका भिंतीवर "मी आले आहे" असा रक्ताने लिहिलेला मजकूर दिसला आणि जोरदार चर्चांना उधाण झालं. त्या बंगल्यात जवळून मेलेली मेहतांची मुलगी अवनी हीच भूत बनून त्या बंगल्यात वावरत आहे अशी चर्चा सुरू झाली. आता मात्र कोणीही त्या बंगल्याच्या आसपास देखील फिरकेनात. बंगला शेंडे यांनी विकत घेतलेला असल्याने अवनी भूत बनून त्यांना त्रास देते असं सगळे समजू लागले. नंतर काही दिवसांनी शेंडे साहेबांच्या राहत्या घरात कोणीतरी सामान इकडे तिकडे फेकलेलं नजरेत पडलं आणि अवनी बंगल्यातून इकडे पण येते असा समज सर्वांचा झाला. शेंडे कुटुंबीय तर हादरूनच गेले. त्यांनी घाबरून पटकन पुजारी बोलून हवन आणि पूजा राहत्या घरात केली, पण भीती ही त्यांची पाठ काही सोडेना. शेंडेसाहेब आता एकटे कुठेही फिरत नाहीत. नेहमी त्यांच्या बरोबर कोणीतरी सोबतीला असतेच. बंगला विकायचा विचार देखील त्यांनी केला, पण तो बंगला भूत बंगला आहे असा समज सगळीकडे झाल्याने त्याला कवडीमोल किंमत मिळते म्हणून कोणीतरी अफवा पसरवून बंगल्याची किंमत पाडायला बघतोय असं वाटून शेंडेसाहेब अजूनही अस्वस्थ झालेत. तो अस्वस्थ चेहरा आणि जीवाची घालमेल मला पाहावीना, म्हणून मी त्यांना विचारलं की हा बंगला विकता येण्यासाठी मी काही कुठून मदत मिळते का ते पाहतो. म्हणून मग मी तुला बोलावलं की हा नक्की भूतबंगल्याचा प्रकार आहे की बंगल्याचे बाजारमूल्य घसरावे यासाठी केलेला बनाव. एवढं बोलून हरिभाऊने पानाची पिंक बाजूला टाकली आणि पंचाने तोंड पुसू लागले. रॉबिनने शांतपणे हरिभाऊचं म्हणणं ऐकून घेतलं आणि हात डोक्यामागे ठेवून पाठीवर आडवा झाला. तुला काय वाटतंय? एकंदर सगळ्या घटनेवरून तोंड पुसत हरिभाऊ म्हणाले. त्या भूतबंगल्यामध्ये नक्कीच कोणाचा तरी इंटरेस्ट असला पाहिजे. रॉबिन बाजेवर आडवा होत बोलला. आणि त्या भूताबद्दल काय वाटतं?
चित्रविचित्र आवाज बंगल्यात येतात. चेहऱ्यावर गंभीर भाव आणत हरिभाऊ म्हणाले, असू शकतील. काय सांगता येते? रॉबिन म्हणाला. रॉबिनच्या या उत्तराने हरिभाऊ देखील चाट पडले. म्हणजे तुझा देखील भूतखेतांवर विश्वास आहे तर? हरिभाऊ खुर्चीत सरळ बसत म्हणाले. नाही, मी असं कुठं म्हणालो की भूतावर विश्वास आहे म्हणून? अच्छा, मग विश्वास नाही आहे तर? मी असं देखील म्हणालो नाही की विश्वास नाही आहे, रॉबिन शांत स्वरात म्हणाला आणि पाठीवर पडून आकाशाकडे चांदण्या पाहून विचारमग्न झाला. रॉबिनच्या या कोरड्या बोलण्याने हरिभाऊ वैतागले. त्यांना कळेना की रॉबिनला नक्की काय म्हणायचं आहे. आपला पंचा खुर्चीच्या हातावर आपटून, नक्की काय ते नीट सांगशील का, असं हरिभाऊ म्हणाले. त्यांचा तो वैतागलेला चेहरा पाहून रॉबिनला हसू आलं. अहो हरिभाऊ, तुर्तास काहीही बोलणं आताताईपणाचं ठरेल, एवढंच सांगण्याचा हेतू होता माझा, रॉबिन म्हणाला. असं, हरिभाऊ कपाळावर आठ्या आणत म्हणाले. रॉबिनने परत सरळ होत एका अंगावर पडून हरिभाऊंकडे नजर केली आणि म्हणाला, बरं, मला एक सांगा, शेंडेंच्या घरात कोण कोण राहतंय? शेंडे साहेबांच्या घरात ते, त्यांची पत्नी, त्यांचा एक वाया गेलेला मुलगा आणि त्यांचा एक मेहुणा राहतो, हरिभाऊ आठ्यायुक्त चेहऱ्याने म्हणाले. आत्तापर्यंत बंगला विकत घेण्यासाठी शेंडेंकडे किती लोक आले? रॉबिनने विचारले. नाही, माझ्या माहितीत अजून कोणी आलेलं नाही, हरिभाऊ उत्तरले. घरातील नोकर मंडळी कसे आहेत? सगळेजण शांतच आहेत, आपापली कामे करत असतात, हरिभाऊ म्हणाले. बर, आपण उद्या शेंडे साहेबांच्या घरात जाऊन त्यांची भेट घेऊयात, बघूयात तिथे काय परिस्थिती आहे, असं म्हणून रॉबिन परत विचारमग्न झाला. ठीक आहे, तसं करूयात. बरं, आता तू झोप शांत, आपण उद्या सकाळी बोलूयात. आता रात्र पण झाली आणि तू देखील दमला असशील, खुर्चीवरून उठत हरिभाऊ म्हणाले आणि आत घरात जाऊ लागले. आणि हो हरिभाऊ, रॉबिनने हाक मारून हरिभाऊंना थांबवले तसे ते जागीच थांबून मागे पाहू लागले. मी एक गुप्तहेर आहे आणि इथे भूत बंगल्याचा तपास करायला आलो आहे, हे तुम्ही आणि शेंडे साहेब सोडून इतर कोणाला सध्या तरी कळायला नको आहे, रॉबिन मान वर करत बोलला. ठीक आहे. मान डोलावून हरिभाऊ सावकाशपणे घराच्या आतमध्ये जायला वळाले. तुम्हाला आमच्या गोष्टी आवडल्या असतील तर लाईक, सबस्क्राईब करा.